247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. तसेच मिनी विधानसभा म्हणून या निवडणुका ओळखल्या जातात. त्यामुळे आजच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त होते. मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. ज्यामध्ये आरक्षणाचा विचार करायचा झाला तर राज्यातील 33 नगर परिषदा अनुसूचित जातींसाठी, 67 नगर परिषदा ओबीसींसाठी तर 147 नगर परिषदा सर्वसाधारण वर्गासाठी खुल्या असणार आहेत. आता महिला आरक्षणाबाबत बोलायचं झालं तर अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 33 नगर परिषदांपैकी 17 नगर परिषदा या अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असणार आहेत. ओबीसींसाठी राखीव असलेल्या 67 नगर परिषदांपैकी 34 महिलांसाठी आरक्षित आहेत, तर खुल्या प्रवर्गासाठी 147 नगर परिषदांपैकी 74 ठिकाणी महिला राज असणार आहे. तर आरक्षण जाहीर झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील हालचालींना वेग येऊन निवडणुकींच्या तयारीला एक नवी दिशा मिळाली आहे. तर या आरक्षणाचा कोणत्या राजकीय पक्षाला फायदा होणार आणि कोणाला तोटा हे येणाऱ्या काळात कळेलच. पण तूर्तसा यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा.